27 डिसेंबर 2023 रात्रीचे 11:30 वाजले होते. इंदोरच्या राजेंद्र नगरात वादळी वारा, पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता. निसर्गाच्या या गोंधळामागे एक भयानक शांतता होती, जी काहीतरी वाईट घडण्याचा संकेत देत होती. डॉक्टर सुनील साहू आपल्या छोट्याशा क्लिनिकमध्ये आपलं काम संपवत होते. बाहेर पडत असणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे डॉक्टर साहू यांच्या क्लिनिकमध्ये कोणी येत नव्हतं. ते क्लिनिक बंद करणारच होते तोवर क्लिनिकच्या दरवाजावर ठोठवण्याचा आवाज आला. डॉक्टर साहू यांनी दरवाजा उघडला तर तिथे 3 माणसं उभी होती. त्यातल्या एका व्यक्तीच्या हातात छोटंसं पाकिट होतं आणि तो म्हणाला, "डॉक्टर, आम्हाला सर्दी खोकल्यावरचं औषध हवं आहे." डॉक्टर साहूंनी त्यांना आत घेतलं, तपासणी केली आणि औषधं लिहून दिली आणि आपली ₹450 फी देखील घेतली. त्या 3 व्यक्तींनी ₹450 दिले आणि क्लिनिक बाहेर निघून गेले. सर्व काही सामान्य वाटत होतं, पण कुठल्याही प्रकारे हे सामान्य नव्हतं. कारण थोड्याच वेळात ते तिघे परत आले. यावेळी मात्र त्यांचा चेहरा बदललेला होता. त्यातल्या एका व्यक्तीने बंदूक काढली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "सगळे पैसे काढा." जीव वाचवण्यासाठी घाबरलेल्या डॉक्टर साहूंनी आपलं वॉलेट आणि ATM कार्ड दिलं. पण त्यांच्या मनात शंका आली. डॉक्टर साहूंनी त्यांच्याकडे नीट पाहिलं आणि एका व्यक्तीचा चेहरा ओळखीचा वाटला. त्यांनी विचारलं, "मी तुम्हाला ओळखतो का?" हा प्रश्न विचारताच ते तिघे गोंधळून गेले आणि गोंधळामध्ये गोळीबार झाला. गोळी थेट डॉक्टर साहू यांच्या छातीत घुसली. ते जमिनीवर कोसळले. रक्ताचा प्रवाह त्यांच्या शरीराभोवती पसरला आणि क्लिनिकच्या भिंतीवर रक्ताचे डाग उमटले. हल्लेखोर तिथून पळून गेले. मागे फक्त भयानक शांतता उरली होती. डॉक्टर साहू यांचे असिस्टंट दीपक हे सगळं बघत होते. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना फोन करून सर्व माहिती दिली. राजेंद्रनगर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांचे नेतृत्व DCP विनोद कुमार मीना आणि ACP रुबीना मिझवानी करत होते. त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर साहू यांचा मृतदेह पाहिला आणि तपासणी सुरू केली. CCTV बंद असल्यामुळे सुरुवातीला फारशी मदत झाली नाही, पण हल्लेखोरांनी आधीच प्लॅन केला असल्याचे स्पष्ट झालं. दीपक, जो की घटनास्थळी उपस्थित होता, त्याने सांगितलं की 3 व्यक्ती क्लिनिकच्या आसपास फिरत होते. त्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचे सिद्ध झाले. चौकशी दरम्यान पोलिसांना एक फोन नंबर मिळाला, जो की तिवारी नावाच्या व्यक्तीचा होता. या नंबरवरून हल्लेखोरांनी साहूंशी संपर्क साधला होता. या फोन नंबरमुळे पोलिसांना पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. तपासातून कळालं की हल्लेखोरांपैकी एक जण डॉक्टर साहू यांना ओळखत होता. हे केवळ चोरीसाठी नव्हतं, तर त्यामागे वैयक्तिक वाद आणि सूड घेण्याचा हेतू होता. पोलिसांनी शोध लावत आणखी माहिती गोळा केली. हल्लेखोर आणि डॉक्टर साहूंमध्ये आधीपासून वैयक्तिक तंटा होता. हल्लेखोरांनी पूर्वीच हा कट आखला होता. त्यांची योजना होती की डॉक्टर साहू यांना कायमचं गप्प करायचं. डॉक्टर साहू यांच्या हत्येची बातमी राजेंद्र नगरामध्ये पसरली. डॉक्टर साहूंनी कित्येक जणांना बरं केलं होतं, तर कित्येक जणांचे जीव देखील वाचवले होते. लोकांसाठी ते विश्वासाचं एक प्रतीक होते. त्यांचा खून हा विश्वासाला बसलेला एक मोठा धक्का होता. शेवटी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडलं आणि आपल्या भाषेत चौकशी सुरू केली आणि हल्लेखोरांनी लगेचच गुन्ह्याची कबुली देखील दिली.